चंदगडवरून आलाय. कसं काय एवढं? राजांसाठी आलो आहे आम्ही. राजे हे निष्कलंक आणि चांगले उमेदवार आहेत आणि जनतेनं त्यांना स्वतःहून दिलेली उमेदवारी आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांचा अर्ज भरण्यासाठी आमची टीम घेऊन आम्ही इथं आलो आहे. ज्या काही घोषणा केलेल्या या भाजप सरकारनं त्या काही पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या महागाईमुळं आज जनता जी त्रस्त झाल्या तो मुद्दा आम्ही आज इथं मांडला आहे. झुकेगा नाही साला काय विषय? अहो झुकेगा नाही साला म्हणजे 2014 सालीपर्यंत बघा तुम्ही, जेव्हा काँग्रेस आणि इतर सरकार होतं 65 ते 67 रुपयेपर्यंत पेट्रोल होतं. सध्या 100 म्हणजे त्यांनी हॅट्रिक पूर्ण केल्या आणि 100च्या खाली याचं काय नावच घेत नाही. म्हणून हे पेट्रोल हे झुकेगा नाही साला. आजचे दिन काय लावलंय? आजचे दिन म्हणजे आमचंच पैसे घेऊन रस्ते करून फक्त आजचे दिन दाखवल्या, दुसरं काय नोकरीत नाही. महागाई तर भरपूर त्यांची आहे, नुसतं आजचे दिन म्हणायचं म्हणून म्हणाले, दुसरं काही नाही त्यांच्याकडनं. तरुणांची आणि जनतेची खतखत आहे. यावर्षी परिवर्तन होणार म्हणजे 100% होणार. फक्त महाराजांसाठी बंटी साहेबांचे आम्ही कार्यकर्ते. गोकुळ सोबत गोकुल. छत्रपती शाहू महाराजांचा फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे लोक आता इथं दसरा चौकामध्ये येत आहेत. आता इथं काही तरुणांनी वेगवेगळे डिजिटल बोर्ड करून इथं घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यावरती भरपूर असं काय काय लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे काय सांगा जरा ते. लोकांची जी भावना आहे आजची, त्या लोकांच्या भावना या व्यथेतून आम्ही इथं मांडलेल्या आहेत. हा उपक्रम सगळ्या आमच्या बावड्यातले जे तरुण आहेत त्यांनी हातात घेऊन हा केलेला आहे. तसं असेल महागाई असेल, लोकशाहीवरचा मुद्दा असेल, पेट्रोलचा वाढलेला दर असेल, कांद्याचे वाढलेले दर असतील, 2 कोटी रोजगारच्या ज्या काही घोषणा केलेल्या त्या तरुणांना रोजगार अजून मिळालेला नाही. 15 लाख देतं म्हणून जे काही जुमला केलेला, ज्या काही घोषणा केलेल्या या भाजप सरकारनं त्या काही पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या महागाईमुळं आज जनता जी त्रस्त झाल्या तो मुद्दा आम्ही आज इथं मांडला आहे. आणि ही तरुणांची आणि जनतेची खतखत आहे. यावर्षी परिवर्तन होणार म्हणजे 100% होणार. झुकेगा नाही साला काय विषय? अहो झुकेगा नाही साला म्हणजे 2014 सालीपर्यंत बघा तुम्ही, जेव्हा काँग्रेस आणि इतर सरकार होतं 65 ते 67 रुपयेपर्यंत पेट्रोल होतं. सध्या 100 म्हणजे त्यांनी हॅट्रिक पूर्ण केल्या आणि 100च्या खाली याचं काय नावच घेत नाही. म्हणून हे पेट्रोल हे झुकेगा नाही साला. पेट्रोलमुळे सगळं वाढलेलं आहे, लक्षात घ्या. आजचे दिन काय लावलंय? आजचे दिन म्हणजे आमचंच पैसे घेऊन रस्ते करून फक्त आजचे दिन दाखवल्या, दुसरं काय नोकरीत नाही. महागाई तर भरपूर त्यांची आहे, नुसतं आजचे दिन म्हणायचं म्हणून म्हणाले, दुसरं काही नाही त्यांच्याकडनं. टाकीच घेऊन आला गॅसची. गॅस वाढला आहे, पेट्रोल वाढलं आहे, त्यासाठी हा सगळा मोर्चा केलेला आहे. पेट्रोल कमी व्हायला पाहिजे, आमची पण ही अपेक्षा आहे. मग त्यांना द्यायला पाहिजे हाताला. नमस्कार मामा, गाव कुठलं? गाव चंदगड. चंदगडवरून आलाय. कसं काय एवढं? राजांसाठी आलो आहे आम्ही. राजे हे निष्कलंक आणि चांगले उमेदवार आहेत आणि जनतेनं त्यांना स्वतःहून दिलेली उमेदवारी आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांचा अर्ज भरण्यासाठी आमची टीम घेऊन आम्ही इथं आलो आहे. किती जण आले? 40 जण आलो आहे. 40 जण चंदगड. हो. तुमचं पण गाव चंदगड? चंदगड. काय प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया बहुमतात म्हणजे जास्त मताने शाहू महाराज निवडून आम्ही देणार चंदगड तालुक्यातून. कुठलं गाव? कसा बघा कसबा बावडा. काय म्हणताय? बटीचा मी बटी बंटी साहेबांचं कार्यकर्ते आहे. बरं. 7ला साहेब सुटलोय मी. 7ला सुटलोय फक्त महाराजांसाठी. बंटी साहेबांचे आम्ही कार्यकर्ते. बंटी साहेबांचे कार्यकर्ते, साहेबांचेच कार्यकर्ते. 60%च्या वर मतदान मिळणार आमच्या तालुक्यामध्ये. चंदगडमध्ये 60%च्या वर. आमदार तिकडे आहेत राजे. जाऊ दे, आमदार तरी असले तरी काय नाही. राजे शाहू महाराज. तर लोकांच्यातला हा उत्साह दिसून येतोय. केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व ह्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.